आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच एक मोठी बातमी पुण्यातून समोर येते। पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये यवत या ठिकाणी दोन गटांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे। सोशल मीडियावर समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे हा तणाव निर्माण झालेला आहे। त्यानंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पडळकर यांची सभा पार पडली होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी दोन गटात तणाव निर्माण झालेला आहे आणि त्यानंतर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला। ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने या परिसरात तणाव निर्माण झालाय। दौंड तालुक्यातील यवतमध्ये हा तणाव निर्माण झालाय। समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला। त्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा तैनात केला गेलाय। आपल्या सर्वांची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना होते। एक जिहादी दगडाच्या मूर्तीची तोडफोड करतोय, लाथा मूर्तीला मारतोय। मग हे ज्ञान देणारी लोक कुठं आहेत? कुठं आहे तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण करण्यासाठी, मताचं राजकारण करण्यासाठी तुम्ही महाराजांचं नाव घेतात आणि महाराजांच्या अस्मितेवरती जर कोणी धावा घालत असेल तर हा हिंदू समाज सहन करणार नाही। या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या, या हिंदुस्थानामध्ये राहणाऱ्या 100 कोटी हिंदूंची ती जबाबदारी आहे की जर माझ्या महाराजाच्या फोटोला, पुतळ्याला जर तुम्ही विटंबना करण्याचा प्रयत्न केला तर त्या जिहाद्याचे काय दलन केले पाहिजे? आणि त्याचा शिवाजी महाराजांना खूप आवडायचं चौरंगा करायचे। चौरंगा करायचे म्हणजे काय करायचे? येतो 4 ठिकाणी। अरे भाई केलं पाहिजे की नाही कुणीतरी? का असं होतंय? हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती केलेला आघात नाहीये, अखंड हिंदू धर्मावरती केलेला आघात आहे, आपल्या अस्मितेवरती केलेला आघात आहे, आपल्या अस्मितेवरती, आपल्या स्वाभिमानावरती केलेला आघात आहे। आणि म्हणून ही सय्यद नावाची जी औलाद आहे ती औलाद कायमची अल्लाह घरी गेली पाहिजे, याची व्यवस्था केली पाहिजे। अरे ज्या देशाच्या प्रत्येक बांधवाचं स्वप्न होतं, पडळकर साहेब आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं की ह्या भारत भूमीमध्ये अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर उभं राहिलं पाहिजे। ते राहिलं आणि उद्याचं जे आपल्या प्रत्येकाचं स्वप्न आहे या जगाच्या नकाशावरती आपला भारत देश उभा राहिला पाहिजे आणि तो म्हटला पाहिजे की हा भारत देश हिंदू राष्ट्र आहे। हे होऊपर्यंत आपल्या सर्वांना काम करण्याची आवश्यकता आहे। तर दौंडच्या यवतमध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला। त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडलेल्या आहेत। पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर केला गेलाय। हा तणाव पांगवण्यासाठी हा वापर केला गेला। समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर हा तणाव निर्माण झालेला आहे। त्याआधी गोपीचंद पडळकर यांची या ठिकाणी सभा सुद्धा पार पडली होती। त्यानंतरचा हा तणाव निर्माण झालाय। दोन गटांमध्ये दौंडच्या यवतमध्ये तणाव निर्माण झाला। त्यानंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलाय। पोलिसांकडून धुराच्या नळकंड्या सुद्धा फोडल्या गेल्यात। या ठिकाणी तणाव निर्माण झाल्यानंतर पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत। पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात केला गेलाय। दौंड तालुक्यातल्या यवत ह्या गावामध्ये आज सकाळी एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे त्या गावात थोड्या काळाकरिता तणाव झाला होता। परंतु पोलिसांनी तातडीनं त्या मुलाला अटक केली आणि गावातली देखील बैठक घेतली। सर्व नागरिकांना एकत्रित बसवलं आणि समजूत काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। तरी काही लोकांनी त्या ठिकाणी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला, परंतु आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रित आली आहे आणि शांतता यवत ह्या गावामध्ये आम्ही निर्माण करतोय। त्यांना एकच आव्हान राहील की कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता सामंजस्याने, जेणेकरून कोणालाही त्या ठिकाणी त्रास होणार नाही, सर्वसामान्य नागरिकाला त्या ठिकाणी अडचणी किंवा समस्या निर्माण होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी। या गोष्टीचा याच्याशी संबंध नाही आहे की यवत आज त्या मुलांनी जी
आमचे प्रतिनिधी रोहन कदम आमच्यासोबत जोडलेले आहेत। रोहन, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता, त्यानंतर पोलिसांकडून अश्रुधुरांच्या नळकंड्या सुद्धा फोडलेल्या आहेत। सध्याची काय स्थिती आहे? अगदी बरोबर आहे। खरं तर 12-12:30च्या सुमारास जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तणाव जो आहे तो वाढलेला पाहायला मिळत होता। परंतु आपण नुकतंच काही मिनिटांपूर्वी पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल जे आहेत त्यांच्याशी आपण जी आहे ती बातचीत केलेली आहे आणि त्या बातचीतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सिच्युएशन इज इन अंडर कव्हर, म्हणजे पूर्णपणे परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आहे, अशा प्रकारचं मत जे आहे ते स्वतः पोलीस अधीक्षकांनी आपल्याला बोलून दाखवलेलं पाहायला मिळते। परंतु 12-12:30च्या सुमारास मोठ्या प्रमाणामध्ये 2 गटांमध्ये जे आहे तो तणाव निर्माण झालेला होता। हा तणाव जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता। अनेक ठिकाणी जो आहे तो जाळपोळ करण्याचा प्रयत्न केलेला होता। दोन्ही गटांकडून जे आहे ते काहीशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणची परिस्थिती बिघडवण्याचे प्रकार करण्यात आलेले होते। काही धार्मिक स्थळांवरती दगडफेक करण्याच्या उद्देशाने एक जमाव जो आहे तो त्या ठिकाणी निघाला असल्याचं सांगितलं आलेलं होतं। त्याचबरोबर व्हॉट्सॲपवरती काही आक्षेपार्ह पोस्ट जे आहेत त्या करण्यात आलेल्या होत्या, स्टेटस ठेवण्यात आलेले होते आणि त्यातून जे आहेत ते हे दोन समाज एकमेकांच्या विरोधामध्ये आले होते। रस्त्यावरती येऊन मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती काहीशी दगडफेक करण्यात आली, जाळपोळ करण्यात आली, अशा प्रकारची माहिती सध्याच्या घडीला स्थानिकांकडून मिळते। परंतु पोलिसांनी अधिकृतरित्या याबाबतचे कुठलेही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। परंतु ज्यांनी ही परिस्थिती भंग करण्याचा किंवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे या सगळ्यांवरती आम्ही कडक पावले उचलणार आहोत, या सगळ्यांवरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत, अशा प्रकारची भूमिका देखील पोलिसांनी घेतलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यवतमधली परिस्थिती मागील 3 ते 4 दिवसांपूर्वी काहीशी तणावाची पाहायला मिळत होती आणि त्यातच काल एक राजकीय सभा जी आहे ती पार पडलेली होती। यामध्ये काही आमदारांनी भाषणं केलेली होती। त्या भाषणाच्या हेतूने देखील मोठ्या प्रमाणामध्ये तणाव निर्माण झाला आहे का याचा तपास जो आहे तो आता इथून पुढच्या काळामध्ये पोलीस घेणार आहेत। परंतु सध्याच्या घडीला जी माहिती मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने 12-12:30च्या सुमारास जी आहे ती परिस्थिती जी आहे ती काही नियंत्रणात सांगितलं 3 ते 4 दिवसांपासून यवतमध्ये तणाव निर्माण झाला होता, तणावजन्य परिस्थिती होती, नेमकं काय कारण होतं? तर लगेच तासाभरामध्ये पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल जे आहेत ते घटनास्थळावरती पोहोचलेले होते। त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक अधिकची कुमक जी आहे ती यवतमध्ये बोलवलेली होती आणि या कुमकच्या माध्यमातून सगळी परिस्थिती जी आहे ती सध्याच्या घडीला नियंत्रणात आणली असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता आवाज येतोय, नेमकं ही सगळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। जी माहिती सध्याच्या घडीला आपल्याला मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने नुकतंच जे आहे ते अप्पर पोलीस अधीक्षकांनी या सगळ्या भागामध्ये म्हणजे दौंड तालुक्यातील यवत ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जमावबंदी जी आहे ती लागू केलेली आहे। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय आपण, हे जमावबंदीचे आदेश जे आहेत ते आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय। जमावबंदी जी आहे ती आता संपूर्ण ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये लागू करण्यात आलेली आहे आणि या जमावबंदीच्या माध्यमातून ही सगळी परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणण्यासाठी सध्याच्या घडीला पुणे पोलीस जे आहेत ते प्रयत्न करतायत। ठीक आहे, मात्र रोहन तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 दिवसांपासून या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, नेमकं कारण काय होतं तणाव निर्माण होण्यासाठी? दोन समाजामधला धार्मिक वाद जो आहे तो काहीशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून त्या ठिकाणचं जे आहे ते वातावरण काही काळ बिघडल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत होतं। परंतु पोलिसांकडून याबाबतची अधिकृत पुष्टता जी आहे ती किंवा समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारची कुठलीही माहिती समाज माध्यमांवरती किंवा माध्यमांवरती दाखवू नये अशा प्रकारची विनंती 2 दिवसांपासून ती केलेली होती। त्यामुळे वातावरण बिघडू नये त्यासाठी सामाजिक सलोखा पाळावा यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत होतो। परंतु काल ज्या पद्धतीने काही राजकारण्यांनी त्या ठिकाणी येऊन भाषणबाजी केली आणि त्यानंतरचे प्रकार जे आहेत ते आज तोच प्रश्न आहे, जर तणावाचं वातावरण यवतमध्ये होतं तर राजकीय नेत्यांना भाषण करण्यासाठी सभा घेण्यासाठी परवानगी पोलिसांनी कशी दिली? निश्चितपणाने या सगळ्यावरती प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित होतंय। सत्तेतले पक्ष आहेत म्हणून त्यांना ही सगळी परवानगी दिली गेली का आणि त्यानंतर हे सगळं वातावरण चिघळण्याचा प्रयत्न जाणून बुजून कोणी केला आहे का हे आगामी काळामध्ये पुणे पोलिसांनी निपक्षपणे शोधणं अतिशय महत्त्वाचं असेल। परंतु सध्याच्या घडीला ही सगळ्यात मोठी बाब हीच आहे की आता परिस्थिती जी आहे ती काहीशी नियंत्रणात आहे। साधारणतः 12:30-1च्या सुमारास ही परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात नव्हती। मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ करण्याचा प्रयत्न झाला आणि 2 समाज समोरासमोर जे आहेत ते उभे ठाकलेले पाहायला मिळाले। परंतु सध्याच्या घडीला परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांकडून दिली जाते। ठीक आहे रोहन, तुम्ही असेच जोडले गेले राहा। या सर्व प्रकरणावरती तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर यावर तिथले स्थानिक आमदार राहुल कुल आणि सुषमा अंधारे यांच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेल्या आहेत, त्या पाहूयात।
त्या गावामध्ये तणाव होता आणि आम्ही सगळेजण तिथे संपर्क करून शांततेचं आवाहन करत होतो. आज सकाळी एका पोस्टमुळे काही गैरसमज निर्माण झाले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती, वस्तुस्थिती आहे. परंतु आता मात्र तिथली स्थिती नियंत्रणामध्ये येते आणि त्यामुळे आता सगळ्यांचे काही जे गैरसमज होते ते दूर होऊन आता तिथले जे काही पोलिसांनी स्थिती नियंत्रणामध्ये आणलेली आहे आणि आता तिथे शांततेचं वातावरण प्रस्थापित झालेलं आहे. 4 दिवस आधी घटना घडून गेली. जी काही 4 दिवस आधी जे अनुचित प्रकार घडलेला होता त्या संबंधाने जो कोणी गुन्हेगार होता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याला अटक झाली. आता अटकेनंतर काही क्रिया प्रतिक्रिया उमटू शकतात, याची खबरदारी गृह खात्याने घ्यायला हवी. अगदी खरं. गृह खात्याने लक्ष द्यायला पाहिजे की काही जर सोशल मीडियावरनं काही कम्युनिटी पेज असतील आणि ते जाणीवपूर्वक जर तिकडे एक टेन्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतील, त्यामुळे तणाव किंवा दंगल सदृश स्थिती निर्माण होत असेल तर हे वाईट आहे आणि हे गृह खात्याचं अपयश आहे. मुळात गृह खात्याने पुरेशी खबरदारी का घेतली नाही 4 दिवसांपासून? म्हणजे तुम्हाला भाजपच्या सभा करण्यासाठी एक पोषक वातावरण तयार करायचं असतं. त्या पोषक वातावरण तयार करण्याच्या नीतीचा भाग म्हणून जाणीवपूर्वक गृह खात्याने याच्यामध्ये कुचराई केलेली आहे का? हेच केलं पाहिजे. तर पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील यवतमध्ये हा प्रकार घडलेला आहे, तणाव निर्माण झालेला आहे. आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी हा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला. पोलिसांकडून अश्रुधुरांचा वापर सुद्धा केला गेला. जमावाला पांगवण्यासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केलेला आहे. ही दृश्य आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त हा तैनात केला गेला आहे. 3 ते 4 दिवसांपासून यवतमध्ये तणावपूर्ण वातावरण होतं. त्यातच राजकीय नेत्यांच्या सभा पार पडल्या आणि त्यानंतर हे वातावरण आणखी चिघळलं. त्यानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली गेली आणि आज दुपारी 12:30च्या दरम्यान या परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. दगडफेक सुद्धा झालेली आहे. धार्मिक स्थळांवर ही दगडफेक झालेली आहे. त्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे. पोलिसांकडून संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम हे सुरू आहे. दौंडच्या यवतमध्ये 2 गटामध्ये राडा झाला. यवतमध्ये दोन्ही गटाकडून जाळपोळ सुद्धा करण्यात आली आहे. तर यवतमध्ये नेमकं काय घडलंय ते पाहूयात. 26 जुलै रोजी नीलकंठेश्वर मंदिरात पुतळ्याची विटंबना झाली. पुतळ्याच्या विटंबनेनंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं. प्रकरण ताजं असताना तरुणाकडून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली. आक्षेपार्ह पोस्टमुळे यवतमध्ये तणाव वाढला. तणावपूर्ण परिस्थिती ही निर्माण झाली. जमावाकडून तरुणाच्या घराची तोडफोड सुद्धा करण्यात आली. 2 गटामध्ये त्यानंतर तणावाचं वातावरण हे निर्माण झालं. जमावाकडून तोडफोड आणि जाळपोळ सुद्धा करण्यात आली आहे. मोबाइल फ़ोन में व्हाट्सएप और फेसबुक पे एक स्टेटस रखा है जो आक्षेपजनक ऑब्जेक्शनेबल स्टेटस है। तो उस कंप्लेंट पे उस लड़के को पुलिस स्टेशन में लाया गया। पुलिस स्टेशन में लाने के बाद उस पर कार्रवाई करनी शुरू की गई। गांव के कुछ लोग भी वहाँ पे आए। 1 हफ्ता पहले को घटना हुई थी जिसकी वजह से थोड़ा तनाव बढ़ा हुआ था। तो ये मोशन हाइटन होने की वजह से गांव के लोग रास्ते पे आए और उसमें से कुछ यंगस्टर्स ने कुछ जगह पे जाके कुछ स्ट्रक्चर को नुकसान पहुँचाने की कोशिश की, पर इसमें किसी को कोई इंजरी नहीं हुई है। या संदर्भातली आणखी माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले आहे, त्यांची ओळख पटलेली आहे का?
जगदीश अगदी बरोबर आहे. काही इसमांना जे आहे ते पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आणि ज्यांनी अशा पद्धतीने सामाजिक वातावरण बिघडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आज दुपारच्या सुमारास केला, त्यातील काही लोकांना आयडेंटिफाय केलं जातं आहे आणि या सगळ्यांना जी आहे ती कडकमधली कडक शिक्षा जी आहे ती दिली जाईल अशा प्रकारचं मत देखील सांगितलं जातं. कारण का ज्या पद्धतीने सामाजिक शांती बिघडण्याचं काम जे आहे ते पुण्यातील यवतमध्ये करण्यात आलं, दौंड तालुक्यातील यवतमध्ये करण्यात आलं. कारण का मागील 2 ते 3 दिवसांपासून तिथलं वातावरण अशा पद्धतीने दूषित करण्याचा प्रयत्न जे आहे ते काही समाजकंटकाकडून होत होतं. त्यामुळे आधीच पोलिसांनी या सगळ्याबाबतची भूमिका जी आहे ती व्यवस्थित बजावण्यासाठीची यंत्रणा कामाला लावलेली होती. परंतु काल जी सभा पार पडली त्या सभेनंतर काहीसं वातावरण बदललं गेलं. त्या सभेनंतर वातावरणामध्ये जो आहे तो मोठा बदल झाला आणि याचं निमित्त जे आहे ते संघर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं पाहायला मिळत होतं. कारण आज दुपारी 12:30 ते 1च्या सुमारासमध्ये काही व्हॉट्सॲपवरती जे आहेत ते आक्षेपार्ह पोस्ट पसरल्या जात आहेत. अशा प्रकारची माहिती जी आहे ती समाज माध्यमांवर दिली गेली. त्याचे स्क्रीनशॉट जे आहेत ती वेगवेगळ्या ग्रुपवरती पडले गेले आणि त्यानंतर जे आहे तिथलं सामाजिक वातावरण बिघडण्याचं कामकाज करण्यात आलं. काही धार्मिक स्थळांवरती दगडफेक करणार असल्याची देखील माहिती चुकीच्या पद्धतीने पसरवण्यात आली. त्यानंतर दोन्ही समाजातील युवक कसे एकमेकांसमोर उभे ठाकतील अशा पद्धतीने प्रयत्न जो आहे तो केला गेला आणि त्यानंतर तिथे जे आहे ती काहीच्या प्रमाणामध्ये दगडफेक करण्यात आली. काही गाड्यांची जाळपोळ जी आहे ती करण्यात आली. परंतु सध्या परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात असल्याची माहिती पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी काही वेळापूर्वी जय महाराष्ट्राला बोलताना दिलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की काही अंशी अशा पद्धतीचं वातावरण बिघडण्याचं कामकाज काही युवकांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. परंतु या लोकांना आयडेंटिफाय करून काही लोकांना जे आहे ते आम्ही जेरबंद केलेलं आहे आणि आणखीन जे काही लोक यामध्ये सहभागी होते या लोकांचा शोध घेतला जातोय आणि त्यांना देखील कडक शिक्षा केली जाईल. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे वातावरण शांत करण्यासाठी आता सध्या पुण्यातील दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये जी आहे ती जमाबंदी लागू केलेली आहे. जमाबंदी लागू करून तिथलं वातावरण शांत करण्याचा प्रयत्न पुणे पोलीस करतायत. पुणे पोलिसांच्या माध्यमातून रोहन, तुम्ही असेच जोडले गेले राहा. आपल्यासोबत पुण्याचे आयुक्त संदीप सिंह गिल हे सुद्धा जोडलेले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत. संदीप सिंह, सध्या यवतमध्ये काय स्थिती आहे? नमस्कार सर. यवत गावात आज 12:30 वाजेच्या दरम्यान एक बातमी अशी समोर आली की एका तरुणाने एक ऑब्जेक्शनेबल स्टेटस जे आहे ते मोबाईल फोनमध्ये ठेवला आहे आणि म्हणून त्यावर गावातील लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं. ऑब्जेक्शन घेऊन पोलिसांनी जो तरुण आहे त्याला कस्टडीमध्ये घेतला आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली. त्याच वेळी गावाचे काही जे लोक आहे ते सुद्धा पोलीस स्टेशनला उपस्थित झाले. त्यांना आवाहन करण्यात चालू केला होता की आपण गावामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देऊ नका, ते शांतता ठेवायचे. पण त्या दरम्यान ऑलरेडी तेव्हापर्यंत जे स्टेटस होता ते सोशल मीडियावर पसरला होता. म्हणून गावाची जे तरुण पिढी आहे ते तरुण लोक रस्त्यावर आले. त्यांनी वेगवेगळे ग्रुप फॉर्म करून ते गावाचे वेगवेगळे भागात जाऊ लागले. आपली पोलिसाची टीम त्या ठिकाणी असल्याने त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला. इमिडिएटली आम्ही जे फोर्स डिप्लॉय केली त्या ठिकाणी आणि काही ठिकाणी त्यांनी जाऊन तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु एका तासाच्या आत जे आहे ते स्थितीला कंट्रोल करण्यात आलेलं आहे. गावात शांतता आहे. आम्ही तिथे उपस्थित आहोत. आमची फोर्स इथे पेट्रोलिंग करत आहे. डिप्लॉयमेंट आहे. गावात सध्या शांतता आहे आणि नागरिकाला आव्हान आहे कुठल्याही प्रकारचे रुमर्सवर विश्वास ठेवू नका. आणि असे प्रकारचं जर आपल्याला काही ऑब्जेक्शनेबल स्टेटस किंवा आपल्या समोर येत आहे तर आपण पोलिसाला रिपोर्ट केला. मग पोलीस त्याला कायदेशीर पद्धतीने त्यामध्ये तपास करून सगळा करणार आहे. आपण त्यामध्ये कायदा हातात घ्यायचा नाही असं आमचं आव्हान आहे. शांतता. नक्कीच जय महाराष्ट्र सुद्धा हेच आव्हान आहे. मात्र गिल सर, 3 ते 4 दिवसांपासून या परिसरामध्ये तणावाचं वातावरण होतं अशी माहिती समोर येते. या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या सभेला परवानगी कशी मिळाली मग? हाही प्रश्नच आहे ना. त्याच्यात 2 गोष्टी आहे की ही घटना ज्यावेळी मागच्या आठवड्यात त्या ठिकाणी एक घटना घडली होती, त्या घटना घडल्यानंतर तीही रोष जे आहे प्रदर्शन करण्यात आला होता नागरिकांद्वारे. परंतु त्यानंतर त्या आरोपीला सुद्धा अटक करण्यात आला होता आणि ती पूर्णपणे त्याचा तपास प्रामाणिकपणे करण्यात आला होता. ही घटना आज घडणार आहे ह्या कदाचित कोणाचे मनी ध्यानी नव्हता. परंतु अचानकपणे हे कोणाने स्टेटस ठेवल्यामुळे कदाचित त्यावेळीचे जे हायटंड रेझिड्यू इमोशन्स होते ते हायटन झाले आणि म्हणून हे तरुण रस्त्यावर आले. परंतु सध्या इथे परिस्थिती शांत आहे. थँक्यू. जय हिंद. ठीक आहे. धन्यवाद गिल सर. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक
संदीप सिंह गिल हे आपल्यासोबत जोडले होते आणि त्यांनीही आवाहन केलेलं आहे, शांतता राखा. जय महाराष्ट्र सुद्धा सर्वांना आवाहन करत आहे, परिसरामध्ये शांतता राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका. तर यवतमध्ये हा प्रकार घडलेला आहे. त्यानंतर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात केलेला आहे आणि ही परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, अशी माहिती सुद्धा पुण्याचे पोलीस अधीक्षक यांनी दिलेली आहे. पुन्हा आपले प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे जाऊया. रोहन, जगदीश, संदीप सिंग गिल यांनी स्पष्टपणे या सगळ्याबाबतची भूमिका जी आहे ती पुन्हा एकदा जय महाराष्ट्र समोर मांडलेली पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की 8 दिवसापूर्वी एक घटना घडते, त्या घटनेमध्ये एका विशिष्ट लोकांवरती कारवाई करण्याची मागणी केली जाते, एका व्यक्तीला आयडेंटिफाय केलं जातं, त्याच्यावरती कारवाई केली जाते आणि त्यानंतर जे आहे ते पुढचे 7 दिवस त्याच्यावरती राजकारण केलं जातं, राजकीय पोळ्या भाजण्याचं काम अनेकांकडून केलं जातं. मग त्या दोन्ही बाजूने केलं जातं. त्या दोघांच्या देखील माध्यमातून अनेक मोर्चे जे आहेत ते मागच्या 7 दिवसामध्ये त्या सगळ्या परिसरामध्ये निघालेले होते आणि कालची देखील सभा जी काही झाली, काही आमदारांनी त्या ठिकाणी येऊन मोठी भाषणबाजी जी केली, तर त्याच्यातून हे सगळं घडलं आहे का? आता हे काम पुणे पोलिसांचं आहे की हे शोधायचं आहे की सत्ताधारी पक्षातील लोक आहेत म्हणून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का? परंतु जी भाषणं समोर येत आहेत त्या भाषणाच्या माध्यमातून समजतंय की जाणून बुजून काही लोकांची माथी भडकावण्याचं काम या सभांच्या माध्यमातून केलं गेलं. मग ते दोन्ही बाजूनी झालं असेल तर दोन्ही बाजूच्या लोकांवरती अशा पद्धतीने आता कारवाई पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तुम्हाला पुन्हा एकदा थांबवतोय. तुम्ही असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जोडलेले आहेत. अतुलजी, या परिसरामध्ये 4 ते 5 दिवसांपासून तणावाचं वातावरण होतं, मात्र तरी सुद्धा एका राजकीय सभेला परवानगी दिली गेली. त्यानंतर हे वातावरण चिघळलेलं आहे. राजकीय सभेला परवानगी दिली कशी जर इतकं तणावाचं वातावरण होतं तर? धर्माच्या नावावर माथी भडकवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस सरकार जे करत आहे त्याची मोठी किंमत महाराष्ट्र देशाला द्यावं लागणार आहे. स्वतःच्या कामाचा लेखाजोखा देता येत नाही. कायदा सुव्यवस्थेची 3-13 वाजले आहे महाराष्ट्रामध्ये. मंत्र्यांना इकडून तिकडून ट्रान्सफर करून कायद्याची आम्ही राज्य आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो अतिशय अश्लाघ्य आणि चुकीचा आहे. जे छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्म समभावाचं प्रतीक होते, गुणवत्तेला मान्यता देणारे होते, जातपात त्यांनी पाळली नाही, त्यांच्या नावानी अशा पद्धतीच्या दंगली होणं हे अतिशय दुःखदायक आहे. आणि लोकांनी असं लिहिणे, तिथे नेते स्वतःला ते नेते नाही आहे, ते चपराशी आहे. त्यांना जे सांगितलं जातं ना त्या पद्धतीने ते काम करतात. पाणी आण म्हटलं की पाणी आण, जारे भडकवणे तिकडे, जारे याला शिव्या देऊ नये, जारे या नेत्याला शिव्या दे, जारे 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करू नये, अशा पद्धतीचं ते काम करतात. ते अतिशय अश्लाघ्य अशी राजकीय संस्कृती महाराष्ट्रात कधीच नव्हती. बरं, खरं तर अतुलजी, या सभेनंतर या ठिकाणी वातावरण चिघळलेलं आहे. त्यानंतर काही तरुणांनी आक्षेपार्ह पोस्ट केली. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली आहे. मात्र ज्यांनी ही सभा आयोजित केली होती आयोजकांवर अद्यापही कारवाई झाली नाही अशी माहिती समोर येते आहे. हे चिंताजनक आहे. मी मागच्या 10-12 वर्षापासून सामाजिक जीवनामध्ये आहे. मी आजपर्यंत दौंडमध्ये किंवा पुण्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्या घटना ऐकलेल्या नाही. या घटना घडवून आणल्या जातात, प्लॅनिंग केलं जातं, षडयंत्र केलं जातं आणि मग माथे फडकवले जातात आणि त्यातनं या घटना घडवल्या जातात. काय येणार आहे? सरकार त्यांचंच आहे. काय कोणी कारवाई करणार आहे? त्यांना पाहिजे ते झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या गोष्टीचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. फक्त माझी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती आहे की तुम्ही यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. आपली एकता, आपला सर्वधर्म समभाव, आपला सौहार्द, सामाजिक सौहार्द हा गमावण्याचं काहीच कारण नाही राजकारणाच्या पाठीमागे लागून. जी अतुलजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा जोडलेले आहेत. रुपालीजी, हा तुम्हालाही तोच प्रश्न आहे. जर या यवतमध्ये 5 ते 6 दिवसांपासून तणावाचं वातावरण होतं तर पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी राजकीय सभा घ्यायला कशी परवानगी मिळाली? एक लक्षात घ्या की जी घटना घडलेली आहे त्याचा जाहीर निषेध आहे. सगळ्यात महत्वाचं की पूर्ण पोलीस फोर्स ही रस्त्यावर उतरलेली आहे. जी सभा झाली, ज्या सभेनंतर ज्यांनी आक्षेपार्थ पोस्ट केलेला आहे ती लोक ताब्यात घेतलेली आहेत. जी सभा झाली त्यांच्यावरही कारवाई होईल. परंतु अचानकपणे ही जी काही सामाजिक सुरक्षा बिघडण्याचं काम करण्यात आलेलं आहे ती पहिल्यांदा पोलीस प्रशासनाने अंडर कंट्रोलमध्ये आणलेली आहे. आणि याला जी कोणी लोक कारणीभूत असतील, जी लोक आहेत त्यांच्या सगळ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मुळामध्ये माझी दौंड मधल्या, यवत मधल्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे
की तुम्ही कुठल्याही खोट्या आक्षेपार्थ पोस्टला बळी पडू नका. हे जाणीवपूर्वक ही लोक प्रयत्न करत असतात. त्याला कुणीही बळी पडू नये. कुठल्याही हिंदू धर्मातले असू द्या, मुस्लिम धर्मातले असू द्या, या सगळ्यांनी संयमाने वागणं गरजेचं आहे. आणि ज्यांनी कुणी हे घडून आणलेलं आहे त्याच्यावर कडक कारवाई करणे. परंतु प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि संयमाने वागणं गरजेचं आहे. पोलिसांनी पूर्ण परिसर ताब्यात घेऊन सिच्युएशन अंडर कंट्रोल मध्ये बऱ्यापैकी आणलेली आहे. जी, रुपाली ठुमरे पाटील, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आणि आमचे प्रतिनिधी रोहन कदम सुद्धा आमच्या सोबत जोडले होते. रोहनचे सुद्धा धन्यवाद.